नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चाटे ग्रुप ऑफ एज्युकेशन संभाजीनगर कोल्हापूर मध्ये तुमचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये वर्ण विचार शब्दांच्या 8 जाती यांचा अभ्यास केलेला आहे। बघा, त्या तुम्हाला व्यवस्थित समजलेल्या असणार आहेत। आज आपण नवीन घटकाला चालू करणार आहोत। मुलांनो, आपण बोलतो त्यावेळेला वाक्यांचा वापर करतो। या वाक्यांमध्ये शब्दांचा समूह असतो, म्हणजे अनेक शब्द वापरतो। बघा, आणि त्या शब्दांमधला सर्वात महत्त्वाचा शब्द असतो क्रियापद, आणि त्याच क्रियापदावरून आपल्याला समजते की ती केव्हा क्रिया घडली। आणि मुलांनो, ती क्रिया केव्हा घडली याला आपण काळ म्हणतो, आणि तोच घटक आज आपण अभ्यासणार आहोत। तर आजच्या आपल्या घटकाचं नाव आहे बघा काळ। काळ म्हणजे काय? वाक्यातील क्रियापदावरून क्रिया केव्हा घडते याचा जेव्हा बोध होतो तेव्हा त्याला काळ असे म्हणतात। म्हणजे आपण क्रिया करतोय, ती आत्ता करतोय का आपण केलेली आहे का करणार आहोत, हे आपल्याला कशावरून समजते? तर त्या क्रियापदावरून समजते। ठीक आहे, मग आत्ता केली आहे किंवा आधी किंवा नंतर करणार आहोत, आधी केलेली आहे, याच्यावरून काळाचे 3 प्रकार पडतात। बघा, काळाचे प्रमुख 3 प्रकार आहेत। पैकी पहिला प्रकार आहे वर्तमान काळ, दुसरा प्रकार आहे भूतकाळ, आणि तिसरा प्रकार आहे भविष्यकाळ। आता असं वाटेल आपल्याला की काळ ओळखणं किती सोपं आहे, कारण वर्तमान काळ म्हणजे काय? तर क्रिया आत्ता घडतेय याचा जेव्हा बोध त्या क्रियापदावरून होतो तेव्हा तो काळ कोणता? वर्तमान काळ। भूतकाळ म्हणजे काय? बघा, क्रिया घडून गेलेली आहे याचा बोध जेव्हा त्या क्रियापदावरून होतो तेव्हा तो काळ कोणता आहे? भूतकाळ। आणि भविष्यकाळ म्हणजे काय? तर क्रिया घडणार आहे हे जेव्हा आपल्याला त्या क्रियापदावरून समजते तेव्हा तो काळ कोणता? बघा, भविष्यकाळ। म्हणजे आपल्याला या ठिकाणी 3 क्रिया फार महत्त्वाच्या आहेत हे लक्षात येते। कोणत्या 3 क्रिया? पहिली क्रिया बघा, या ठिकाणी आपण म्हणजे ती क्रिया करतोय, ठीक आहे। दुसरी क्रिया बघा, ती घडून गेलेली आहे बघा, आणि नंतरची क्रिया पुढची क्रिया आहे घडणार आहे। आणि या क्रियेवरून हे काळाचे 3 प्रमुख प्रकार पडतात। पण एवढं अभ्यासून चालत नाही ना, कारण परीक्षेमध्ये ज्या वेळेला आपल्याला काळ ओळखा त्या वाक्यामधला असा जेव्हा प्रश्न येतो त्यावेळेला फक्त वर्तमान काळ आहे का भूतकाळ आहे एवढं उत्तर सांगून चालत नाही। बघा, म्हणजेच त्याच्यासाठी ह्या प्रमुख जे 3 काळ आहेत यांचे पुन्हा प्रत्येकी 4 उपप्रकार पडतात, आणि तेच 4 उपप्रकार या ठिकाणी अभ्यासणं फार महत्त्वाचं आहे। मग कुठलाही प्रश्न कसाही येऊ दे आणि काळ ओळखायला सांगू दे, आपल्याला त्याचं उत्तर नक्कीच येणार आहे। ठीक आहे, तर आपण आता हे प्रमुख जे 3 प्रकार आहेत, कोणते? वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ, ह्या 3 प्रमुख प्रकारांचे प्रत्येकी जे 4 उपप्रकार पडतात ते आपण उदाहरणाच्या आधारे समजावून घेऊयात। बघा, आता इथं उदाहरण आहे। उपप्रकार कोणकोणते आहेत? साधा वर्तमान काळ, दुसरा अपूर्ण वर्तमान काळ, बघा, तिसरा पूर्ण वर्तमान काळ, आणि चौथा आहे प्रकार रीती वर्तमान काळ। असंच भूतकाळाचे सुद्धा 4 प्रकार आहेत बघा, साधा भूतकाळ, अपूर्ण भूतकाळ, पूर्ण भूतकाळ आणि रीती भूतकाळ। आणि असेच भविष्यकाळाचेही 4 प्रकार आहेत। कोणते? साधा भविष्यकाळ, अपूर्ण भविष्यकाळ, पूर्ण भविष्यकाळ आणि रीती भविष्यकाळ। तर आता आपण हे उदाहरणाच्या आधारे समजावून घेऊयात। बघा मुलांनो, हा जो तक्ता आहे या तक्त्याचा तुम्ही नीट अभ्यास केला, ते नीट समजावून घेतलं तर तुम्हाला काळ अगदी व्यवस्थित समजणार आहे। आपण एक उदाहरण घेतलेलं आहे, ते एक उदाहरण व्यवस्थित समजावून घेऊयात। बघा, आता इथं वाचतो हे क्रियापद घेतलेलं आहे। मी पुस्तक वाचतो असं जर आपण म्हटलं बघा, तर साधा वर्तमान काळामध्ये ते वाक्य येतं, हे क्रियापदावरून समजते। मी पुस्तक वाचतो। बघा, पुढे भूतकाळामध्ये कसं येते? साध्या भूतकाळामध्ये मी पुस्तक वाचले।
आणि साध्या भविष्यकाळामध्ये मी पुस्तक वाचेन. बघा म्हणजे साधा वर्तमानकाळ असेल, साधा भूतकाळ असेल किंवा साधा भविष्यकाळ असेल, ओळखायला सोपं का जातं? कारण मी वाचतो, पुस्तक वाचतो, मी पुस्तक वाचले आणि मी पुस्तक वाचेन. पण आता जो आपला दुसरा काळ म्हणजे उपप्रकार आहे अपूर्ण, याच्यामध्ये कशा पद्धतीने या क्रियापदाच्या रूपात बदल होतो ते आपण बघूयात. बघा आता अपूर्ण वर्तमान काळ. अपूर्ण वर्तमान काळ म्हणजे काय? क्रिया चालू आहे किंवा अर्धी झालेली, अर्धी राहिलेली आहे आणि ती आपण करतोय असा अर्थ त्याच्यावरून होतो. बघा लक्षात येते, मी पुस्तक वाचत आहे म्हणजे माझं थोडं झालेलं आहे, अजून पुढं होत आहे आणि मी आता सध्या काय करतो ते वाचतोय. ठीक आहे, म्हणजे मी पुस्तक वाचत आहे हे कशामध्ये येते? अपूर्ण वर्तमान काळामध्ये येते. आता अपूर्ण भविष्यकाळ. बघा मी पुस्तक वाचत होतो आणि अपूर्ण भविष्यकाळामध्ये काय येते? मी पुस्तक वाचत असेन. म्हणजे अपूर्ण आहे हे आपल्याला म्हणजे ती क्रिया कशावरून समजते? तर त्या क्रियापदावरून समजते. वाचत आहे, वाचत होतो आणि वाचत असेन. म्हणजेच अपूर्ण वर्तमान काळ, अपूर्ण भूतकाळ आणि अपूर्ण भविष्यकाळ. ठीक आहे, नंतर आपला तिसरा उपप्रकार आहे बघा पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ आणि पूर्ण भविष्यकाळ. म्हणजेच इथं आपली ती जी क्रिया आहे ती आता काय झालेली आहे? पूर्ण झालेली आहे. हे सुद्धा आपल्याला कशावरून समजते? त्या क्रियापदावरूनच. बघा इथे मी पुस्तक वाचले आहे, झाले माझं वाचून, म्हणजेच या ठिकाणी क्रिया पूर्ण झालेली आहे हे आपल्या त्या क्रियापदाच्या रूपावरून समजते. बघा क्रियापदाचा इथं जो अर्थ आहे त्याच्यावरून लक्षात येते. नंतर बघा पूर्ण भूतकाळामध्ये काय? मी पुस्तक वाचले होते, कधी काल वाचलं होतं, परवा वाचलं होतं, म्हणजेच क्रिया काय झालेली आहे? भूतकाळामध्ये पूर्ण झालेली आहे हे लक्षात येते. आणि भविष्यकाळामध्ये कसं येते? बघा पूर्ण भविष्यकाळ, मी पुस्तक वाचले असेन. बघा म्हणजे इथं प्रत्येक क्रियापदामध्ये बदल होतोय हे तुम्ही लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि यानंतरचा आपला बघा चौथा उपप्रकार आहे रीती. रीती म्हणजेच काय? बघा रीती वर्तमान काळ, रीती भूतकाळ आणि रीती भविष्यकाळ. म्हणजे इथं तुमची जी सवय आहे ही सवय ती त्या काळावरून लक्षात येते. उदाहरणार्थ बघा बरं, मी पुस्तक वाचत असतो. बघा एखाद्याने विचारलं तुमचा आवडता छंद कोणता? पुस्तक म्हणजे वाचनाचा, बरोबर आहे. मी हे पुस्तक वाचलंय, ते पुस्तक वाचलंय, म्हणजे ती माझी सवयच आहे. रोज 2 पानं वाचल्याशिवाय मला झोप येत नाही असेही म्हणणारे बरेच जण आहेत. किंवा मला रोज 2 पानं 4 पानं किंवा एखादं पुस्तक हे वाचायला लागतंच असेही म्हणणारे आहेत. म्हणजेच या ठिकाणी बघा मी पुस्तक वाचत असतो. काळ कोणता आहे? रीती वर्तमान काळ. सवय यामधून दर्शवली जाते. पुढे मी पुस्तक वाचत असे. आता काही कारणास्तव या ठिकाणी जमत नाही, पण त्या काळामध्ये किंवा ज्या वेळेला मी माझ्या म्हणजे हा जो छंद जोपासत होतो तेव्हा मात्र नियमानं वाचत होतो असं लक्षात येते. बघा मी पुस्तक वाचत असे. आणि रीती भविष्यकाळामध्ये कसं आहे? वाचत जाईल, मी पुस्तक वाचत जाईल. बघा म्हणजे इथं आपण प्रमुख 3 प्रकार जे आहेत त्या प्रमुख 3 प्रकारांचे पुन्हा हे 4 उपप्रकार बघितलेले आहेत. हा तक्ता तुम्ही डोळ्यासमोर ठेवला आणि आणखीन एखादं क्रियापद घेऊन जर तुम्ही ते बघा अभ्यासलं तर तुम्हाला ते चांगलं समजणार आहे. उदाहरणार्थ वाचतोच्या ऐवजी धावतो घ्या. बघा मी धावतो, मी धावले किंवा मी धावेन किंवा मी धावत आहे. बघा धावत होतो, धावत असेन. पुन्हा धावले आहे, धावले होते, बघा धावले असेन. म्हणजे तुम्ही इथं कोणतेही क्रियापद घ्या आणि तिथं बरोबर त्या ठिकाणी ते बसवा, म्हणजे तुम्हाला काळ ओळखता येणं सोपं जाणार आहे मुलांनो. अतिशय महत्त्वाचा भाग आहे ह्या काळांमध्ये. कारण इथं तुम्ही जर गोंधळ केलात, आता कुठला काळ कुठेही लिहिलात किंवा तो प्रकार कुठेही लिहिलात तर तुमचे मार्क जाणार आहेत. कारण एकूण 4 प्रकार पडतात. कोणते कोणते? बघा बघितलेलेच आहे आपण आत्ता. साधा, पूर्ण, अपूर्ण आणि रीती. बघा म्हणजे साधा भविष्यकाळ असेल, साधा भूतकाळ असेल किंवा साधा वर्तमान काळ असेल. अपूर्ण वर्तमान काळ, अपूर्ण भूतकाळ, अपूर्ण भविष्यकाळ,
पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ, पूर्ण भविष्यकाळ आणि रीती वर्तमान काळ, रीती भूतकाळ आणि रीती भविष्यकाळ. म्हणजे कुठं कसं क्रियापद या ठिकाणी बदलतंय याचा या ठिकाणी आपण आता अभ्यास केलेला आहेच. ठीक आहे. आता आपला पुढचा भाग आहे बघा. एकदा काळ आपल्या लक्षात आले. काळ म्हणजे काय आपण बघितलेलं आहे, तर क्रियापदाच्या रूपावरून ती क्रिया केव्हा घडली हे समजते. ठीक आहे. म्हणजे काळ. पण क्रियापदाचा बघा इथं आपण पुढे काय बघणार आहे, त्या क्रियापदाचा अर्थ. म्हणजे आतापर्यंत आपण वर्तमान काळाचा अर्थ बघितला, भूतकाळाचा अर्थ बघितला किंवा क्रियापदाचा अर्थ म्हणजे क्रियापद बघा आपण मागे शब्दांच्या 8 जातींमध्ये बघितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द. बरोबर आहे. इथं काळामध्ये काय बरं अर्थ घ्यायचा आहे बघा. काळामध्ये आलेला आहे क्रियापदाचा अर्थ. बघा इथं वाक्यामध्ये काळाचा बोध त्या क्रियापदावरून होत नाही. काळाचा बोध न होता कशाचा बोध होतोय आपल्याला त्या क्रियापदावरून, तर आज्ञा, उपदेश, बघा विनंती, कर्तव्य, इच्छा, संकेत इत्यादी बघा. किंवा बोलणाऱ्याच्या मनातील हेतू असेल, बोलणाऱ्याच्या मनातला उद्देश असेल, प्रयोजन असेल याचा बोध होतो तेव्हा त्याला काय म्हणतात, त्या क्रियापदाचा अर्थ असे म्हणतात. म्हणजे इथं फक्त क्रियापद ओळखून चालणार नाही, तर क्रियापदाचा अर्थ लक्षात आला पाहिजे. कारण आपल्या क्रिया केव्हा घडली हे त्या काळावरून समजतंय, पण क्रियापदाचा अर्थ याच्यावरून आपल्याला त्याचे 4 जे अर्थ आहेत बघा ते समजणार आहेत. म्हणजे क्रियापदाच्या अर्थाचे एकूण 4 प्रकार पडतात. पैकी पहिला प्रकार आहे स्वार्थी क्रियापद. बघा स्वार्थ क्रियापद, दुसरं आज्ञार्थ क्रियापद, तिसरं विध्यर्थ क्रियापद आणि चौथं संकेतार्थ क्रियापद. मुलांनो हा जो आहे क्रियापदाचा इथं अर्थ या क्रियापदावरून काळाचा बोध होत नाही. बघा तर कशाचा बोध होतोय, काही क्रियापदावरून आज्ञा आहे ते समजतंय, काही क्रियापदांवरून विनंती आहे हे समजत आहे, म्हणजे त्या वाक्यावरून विनंती केलेली आहे किंवा या ठिकाणी इच्छा दर्शवलेली आहे बघा, किंवा उपदेश केलेला आहे. हे आपल्या त्या क्रियापदाच्या अर्थावरून समजते आणि त्याच्यावरून हे 4 प्रकार पडतात. मग आता बघूयात आपण हे 4 प्रकार सविस्तर. कसा काय बरं क्रियापदाचा अर्थ आणि त्याच्यावरून हे प्रकार पडलेले आहेत हे आपल्याला त्या प्रकारांवरून लक्षात येणार आहे. पहिला प्रकार आहे बघा स्वार्थ क्रियापद. आपण काय अर्थ सांगितलेला आहे, वाक्यामध्ये जे क्रियापद येतं बघा तिथं काळाचा बोध न होता कशाचा बोध होतो आपल्याला, बघा आज्ञा असेल, विनंती असेल, उपदेश असेल. ठीक आहे. पहिला प्रकार आहे त्यातला स्वार्थ क्रियापद. आता इथं आपण जो काळाचा अर्थ घेतलेला आहे बघा, क्रियापदावरून फक्त काळाचाच बोध होत असेल बघा, म्हणजेच फक्त क्रियापदाचा मूळ अर्थ समजत असेल तर ते स्वार्थी क्रियापद. म्हणजे स्वार्थ किंवा या ठिकाणी स्वार्थी क्रियापद लक्षात घ्या मुलांनो. स्वार्थ क्रियापद म्हणजे कसलं क्रियापद, इथं बेसिक अर्थ घेतलेला आहे, मूळ अर्थ घेतलेला आहे. म्हणजे क्रियापदाचा जो अर्थ आहे बघा इथं त्याच्यावरून काळाचा बोध होतोय. ठीक आहे. आणि स्वार्थ क्रियापदामधली जी उदाहरणं असतात ती कोणत्या वाक्यातली असतात, तर विधानार्थी विधान असतात. म्हणजे ते वाक्य जे असतं ते विधानार्थी वाक्य असतं. विधानार्थी वाक्य म्हणजे कसलं वाक्य असतं, तर साधं वाक्य असतं. बघा हे उदाहरणावरून तुमच्या लक्षात येईल. तो पाणी भरतो. भरतो म्हणजे इथं या ठिकाणी काय होते, काळाचा बोध होतोय बघा. नंतर काय, तिने अभ्यास केला म्हणजेच काय, फक्त काळाचा बोध होतोय. कुठली आज्ञा आहे तिथं किंवा विनंती आहे किंवा इच्छा आहे, उपदेश आहे, काही समजत नाहीये त्याच्यावरून. फक्त काय समजते, काळाचा बोध होतोय. म्हणजे काळ कुठला आहे तेवढंच समजते. ते चेंडू खेळतात, फक्त काळाचा बोध. म्हणजे असं क्रियापद कोणतं क्रियापद, तर स्वार्थ क्रियापद. ठीक आहे. त्यामुळे स्वार्थ क्रियापद ओळखणं मुलांना अवघड नाही. पण आता आपला जो पुढचा प्रकार आहे बघा आज्ञार्थ क्रियापद. आता ते कसं ओळखायचं, तर आपण प्रथमतः त्याची व्याख्या बघूयात, त्याचा अर्थ समजावून घेऊयात. बघा या ठिकाणी
आज्ञार्थ क्रियापद. आज्ञार्थी वाक्यामध्ये बघा, या वाक्यामध्ये जे क्रियापद असते त्या क्रियापदाच्या रूपावरून काळाचा बोध होत नाही, तर कशा कशाचा बोध होतोय? आज्ञा, प्रार्थना, उपदेश. बघा या ठिकाणी सौम्य आज्ञा असेल, मागणी असेल, विनंती आहे, इथं आशीर्वाद आहे, सल्ला आहे. म्हणजे एवढ्या अनेक गोष्टींचा इथं आपल्याला बोध होतोय ज्या वाक्यामधून. ते वाक्य कोणतं? आज्ञार्थी. म्हणजे आज्ञार्थी क्रियापद ओळखायचं कसं? तर ज्या क्रियापदावरून आपल्याला ह्या अनेक गोष्टींचा बोध होतो. ठीक आहे, बघूयात आपण इथं आज्ञार्थी वाक्यात धातूला शक्यतो काय लागतं? अ, आ, उ किंवा ए हे प्रत्यय लागतात. धातू म्हणजे आपण पाहिलेलं आहे सविस्तर, बरोबर. बघा इथं बस, अ, बसा इथं शेवटी, बसामध्ये आ इथं आहे उच्चारामध्ये त्या, आणि बसू शेवटी उच्चारामध्ये उ मिसळलेला आहे. ठीक आहे, म्हणजे हे काय आहे? कुठले क्रियापद आहेत? आज्ञार्थ. आता या उदाहरणावरून तुमच्या लक्षात येईल की क्रियापदाच्या रूपावरून काळाचा बोध होत नाहीये, तर कशाचा बोध होतोय? बघा विनंती असेल, उपदेश असेल. बघू एक एक उदाहरण आपण. पहिलं उदाहरण, रामू पाणी आण. बघा इथं असं म्हटल्यानंतर काय दिसतंय? आज्ञा केली आहे. किंवा दुसरं उदाहरण बघा, गुरुजी एवढे काम करा. गुरुजींकडून काम करून तर घ्यायचंय, पण तिथं कशी बघा इथं विनंती केलेली आहे, बरोबर आहे. गुरुजी एवढे काम पूर्ण करा. म्हणजे ती क्रियापदावरून आपल्याला त्या गोष्टीचा बोध होतोय. इथं सुद्धा क्रियापद आण आहे, म्हणजे याच्यावरून बोध होतोय की त्या वाक्यामधून आज्ञा व्यक्त झालेली आहे किंवा आज्ञा केलेली आहे. किंवा तिसरं उदाहरण बघा, देवा मला पास कर. वाक्य वाचल्या वाचल्या समजतंय की प्रार्थना केलेली आहे. म्हणजे आज्ञार्थ वाक्यामधलं क्रियापद ओळखताना हे घटक लक्षात ठेवणं फार महत्वाचं आहे. म्हणजे आपल्या लक्षात आलं आज्ञा त्या वाक्यामधून दिसते, आज्ञार्थ क्रियापद. बघा विनंती दिसते, आज्ञार्थ क्रियापद. किंवा प्रार्थना दिसते, आज्ञार्थ क्रियापद. आणखीन बघा बरं, आशीर्वाद म्हणजे सुखी राहा, आयुष्यमान भव. बघा याच्यामधून काय समजतंय? तर आशीर्वाद दिलेला आहे हे समजते. म्हणजे ते क्रियापद कोणतं आहे या ठिकाणी? तर आज्ञार्थ क्रियापद. ठीक आहे मुलांना, पुढे बघा आता, नेहमी खरे बोला, चांगले वागा. बघा काय केलेलं आहे इथं? उपदेश केलेला आहे. बघा म्हणजे या ठिकाणी मोठमोठे आपले जे असतात, गुरुजन असतील, आई वडील असतील, बघा आपल्याला उपदेश करतात, चांगल्या गोष्टी सांगतात. हे असं करा, असं करू नका. म्हणजे हे आपल्याला त्या वाक्यातील क्रियापदावरून समजते की तो उपदेश आहे, तो चांगला उपदेश आहे, त्याचा आपण काय करूयात? पालन करूयात, अभ्यास करा असं म्हणतात, मग तुम्हाला यश मिळेल. बरोबर आहे. पुढे बघा बरं, या ठिकाणी सल्ला दिलेला आहे, औषध वेळेवर घ्या. म्हणजे इथं सल्ला आहे हे आपल्याला समजतंय. किंवा बघा आता, मला तुमची गाडी द्या. गाडी द्या म्हणजेच मागणी केलेली आहे. हे सगळं आपल्याला कशावरून समजते मुलांनो? तर क्रियापदावरून समजते. कारण इथं आपण क्रियापदाचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि एकदा आपल्याला तो अर्थ समजला आणि तो अर्थ कुठल्या प्रकारामध्ये बसतोय हे एकदा समजलं की तो प्रकार ओळखता येणार आहे. म्हणजे आपण जो पहिला प्रकार बघितलेला आहे स्वार्थ क्रियापद, याच्यामध्ये अर्थ कुठला बघायचा आहे? तर मूळ काळाचा फक्त बोध होतोय, हा फक्त अर्थ समजतोय आपल्याला. त्यामुळे स्वार्थ क्रियापद ओळखायला अवघड नाही. पण आज्ञार्थी क्रियापदामध्ये बघा बरं, अनेक घटकांचा विचार करावा लागतो ते क्रियापद ओळखताना. म्हणजे मागणी, उपदेश, बघा सल्ला, विनंती, आज्ञा, या ठिकाणी या सर्व गोष्टी असतील तर क्रियापद कोणतं? आज्ञार्थ. आणि आणखीन एक उदाहरण बघा आता इथं, मी आत येऊ का? बघा अनुमोदक आज्ञा, आज्ञाच आहे. एवढा लाडू खा भाऊ. बघा लहान मुलाला आपण म्हणतो कशाला तेवढा एक घास ठेवलायस, खाऊन टाक एवढा लाडू. म्हणजे इथं पण सौम्य आज्ञा आहे.
बघा, म्हणजे सगळ्यात महत्वाचं आज्ञार्थी क्रियापद ओळखताना हे घटक तुम्ही लक्षात ठेवले तर ते क्रियापद ओळखायला अवघड जाणार नाही. म्हणजे वाक्यामध्ये जे क्रियापद येतं त्या क्रियापदाचा अर्थ या ठिकाणी कोणता व्यक्त होतोय हे लक्षात येणं फार आवश्यक आहे. म्हणजे त्या क्रियापदाच्या अर्थामधून आज्ञा समजते का, विनंती समजते का, सल्ला आहे हे समजते का, मागणी आहे हे समजते, बघा का उपदेश केला हे समजते. हे जेव्हा समजतं म्हणजे या ठिकाणी ह्या गोष्टी समजतायत, त्याचा बोध होतोय, त्यावेळेला ते क्रियापद असते आज्ञार्थ क्रियापद. ठीक आहे मुलांनो, तर तुम्हाला हा भाग व्यवस्थित समजलेला असणार आहे. आता आपण क्रियापदाच्या अर्थाचा तिसरा प्रकार पाहणार आहोत, विध्यर्थ क्रियापद. बघा या ठिकाणी विध्यर्थ क्रियापद, यालाच इच्छार्थक वाक्य असेही म्हणतात. आता विध्यर्थ क्रियापद म्हणजे काय, इथं सुद्धा त्या क्रियापदाचा अर्थ लक्षात घेताना कोणकोणत्या घटकांचा विचार केला पाहिजे. बघा, क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला इथं पण बघा विनंती, शक्यता, इच्छा, तर्क, कर्तव्य आणि योग्यता या जेव्हा घटकांचा बोध होतो त्यावेळेला ते क्रियापद कोणते असते, विध्यर्थ क्रियापद असते. विध्यर्थ क्रियापद म्हणजेच ते वाक्य कोणत्या प्रकारातले येते, इच्छा दर्शवणारं वाक्य असते. बघा इथं सुद्धा आज्ञेप्रमाणे इथं बंधन नसते. इथं काय आहे, वरच्या वाक्यामध्ये आपण आज्ञार्थी वाक्य जे बघितले किंवा आज्ञार्थी क्रियापद जे बघितलेले आहे त्याच्यामध्ये बंधन आहे तिथं. ठीक आहे, इथं मात्र आज्ञेप्रमाणे बंधन नसते. धातूला इथंही प्रत्यय लागतात आणि त्या प्रत्ययावरून आपल्याला लक्षात येतं की हे क्रियापद कुठल्या प्रकाराचं आहे, विध्यर्थ. कुठले प्रत्यय लागतात, वा किंवा वी किंवा या ठिकाणी व. बघा म्हणजे हे प्रत्यय जर लागले, इथं उदाहरणावरून तुमच्या लक्षात येईल, कृपया सहकार्य करावे, व लागलेला आहे. आणि इथं काय आहे बघा, क्रियापदाच्या त्या अर्थावरून कशाचा बोध होतोय, विनंतीचा. ठीक आहे, कृपया सहकार्य करावे. आता इथं काय आज्ञेप्रमाणे बंधन नाहीये, कारण विनंती आपण इथं सुद्धा बघितले. आज्ञार्थ जे क्रियापद आहे त्याच्यामध्ये सुद्धा विनंती आहे, पण इथला फरक तुम्ही लक्षात घ्या, नाही तर दोन्हीकडे विनंती आहे, आता आम्ही कसं काय ओळखू, तिथं पण येते इथं पण येते. तर मुलांनो, आज्ञार्थ क्रियापद याच्यामध्ये बंधन आहे. काय वाक्य तिथं, गुरुजी एवढे काम करा, म्हणजे तिथं ते काम केलं पाहिजे हे बंधन आहे. आणि इथं मात्र काय आहे, कृपया सहकार्य करावे, आपण विनंती केली आहे त्याला, तुम्ही आम्हाला मदत करा, पण कंपल्शन नाही आहे त्याला, त्याच्या मनाच्या इच्छेवर अवलंबून आहे त्यानं मदत करायची का नाही. आपण आपलं कर्तव्य केलंय त्याला सांगण्याचं की आम्हाला मदत करा, मदतीची इथं गरज आहे. ठीक आहे, मग म्हणजे तिथं आज्ञेप्रमाणे बंधन नाही, पण विनंती मात्र दिसते, हे लक्षात ठेवा. नंतर बघा, आज पाऊस पडावा, शक्यता म्हणजे खूप उकडते, खूप गरम होते, पडलाच पाहिजे पाऊस, आज पाऊस पडावा, म्हणजे वा शेवटी आलेला आहे. म्हणजे हे क्रियापद ओळखायला सुद्धा सोपं आहे. विध्यर्थ क्रियापद ओळखताना धातूला कुठला प्रत्यय लागतो, वा. बघा वे किंवा व, म्हणजे व व व असेल शक्यतो, तर त्या ठिकाणी ते क्रियापद कोणतं असतं, विध्यर्थ. मग बघा, आज पाऊस पडावा, शक्यता आहे, बरोबर आहे, म्हणजे पडेल न पडेल पण आपल्याला वाटतंय पडावा. ठीक आहे. नंतर मला चांगले गुण मिळावेत, मिळावे मिळावेत, बघा व चालेल आहे. इच्छा, आपली इच्छा आहे, अभ्यास करू अगर न करू, करणारा 100% म्हणतोच मला चांगले गुण मिळावेत, न करणारा सुद्धा म्हणतो मला चांगले गुण मिळावेत, बरोबर आहे. म्हणजे ज्याची त्याची इच्छा आहे, बरोबर आहे. कुठली इच्छा आहे, एक अभ्यास केल्यानंतर या ठिकाणी चांगले गुण मिळावेत. ठीक आहे. नंतर बघा, ती बहुधा शाळेत असावी, परत वच लागलेला आहे. आणि इथं कुठला या ठिकाणी बोध होतोय क्रियापदावरून, तर्क. ती बहुधा शाळेत असावी, फिक्स माहिती आहे का आपल्याला शाळेत आहे की नाही, बरोबर आहे. म्हणून आपण काय सांगतोय या ठिकाणी बघा, ती बहुधा शाळेत असावी, तर्क सांगतोय आपण, तर्क करतोय आपण, बरोबर आहे. पुढे बघा, थोरांची आज्ञा पाळावी,
वच आलेला आहे. म्हणजे इथं काय, इथं क्रियापदाच्या रूपावरून कसला बोध होतोय? कर्तव्य. आपली जबाबदारी आहे, आपलं कर्तव्य आहे की मोठ्यांनी सांगितलेल्या आज्ञेचं पालन केलंच पाहिजे, हे आपल्याला समजतं इथं. ठीक आहे. नंतर बघा, या पदासाठी BA उत्तीर्ण असावे. पुन्हा वच आलेला आहे तिथं. आणि त्याच्यामधून काय लक्षात येतंय? त्या क्रियापदाच्या त्या रूपावरून कशाचा बोध होतोय? बघा, योग्यता. म्हणजे या पदासाठी BA उत्तीर्ण असावे, म्हणजे एखादी क्लेरिकलची पोस्ट असेल बघा, किंवा आणखीन दुसरी एखादी पोस्ट असेल की जिथं BA कॅपेबल माणूस असला, BA शिकलेला असला तरीही चालू शकतो. म्हणजे तेवढी पात्रता तिथं असणं आवश्यक आहे, त्याची योग्यता तिथं असणं आवश्यक आहे. म्हणजे 10वी पास असणारा मुलगा, 12वी पास असणारा किंवा कॅन्डिडेट उमेदवार तिथं नको आहे, BA असणारा हवा आहे. ठीक आहे. म्हणजे योग्यता हे आपल्या त्या कशावरून समजतं आहे? क्रियापदावरून. म्हणजे विद्यार्थ क्रियापद ओळखणं अवघड नाही मुलांनो. कारण का, धातूला वा, व किंवा इथं वी हे प्रत्यय लागतात आणि प्रत्येक उदाहरणामध्ये आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. म्हणजेच इथं तशा पद्धतीचं वाक्य दिसलं की कोणत्या प्रकारामध्ये मोडतं? विद्यार्थ क्रियापद. येते लक्षात तुम्हाला? आणि त्यातही आणखीन बघा काय काय याच्यामधून क्रियापदाच्या त्या अर्थावरून कशा कशाचा बोध आपल्याला झाला पाहिजे. तर विनंती आहे या ठिकाणी, शक्यता आहे, इच्छा आहे, तर्क आहे आणि योग्यता आहे. म्हणजे ह्या अनेक घटकांचा बोध आपल्याला कशावरून झालेला दिसला पाहिजे? त्या क्रियापदावरून झालेला दिसला पाहिजे मुलांनो. लक्षात येते तुम्हाला? पुढे बघा आता आपलं संकेतार्थ. पुढचा प्रकार आहे आपला क्रियापदाच्या अर्थाचा. आता संकेतार्थ म्हणजे काय, आपण त्याचा अर्थ बघूयात. क्रियापदावरून जर, तर बघा असा बोध होत असेल तर ते क्रियापद संकेतार्थ असते. म्हणजे संकेतार्थ क्रियापद ओळखणं सुद्धा तसं अवघड नाही. का बरं? संकेतार्थ, संकेत, जर तर, आपण जर तरची भाषा बोलतो. जर मी असं केलं तर असं होईल, जर मी तसं केलं असं. बघा, म्हणजे अशा पद्धतीने आपण जे वाक्य बोलतो त्याच्यावरून जो बोध होतोय ते क्रियापद कोणतं? संकेतार्थ. बघा इथं शक्यतो वाक्य जोडण्यासाठी जर, तर, पुन्हा म्हणजे, की, बघा या उभयान्वयी अव्ययांचा या ठिकाणी काय करावा लागतो? आपल्याला वापर करावा लागतो. म्हणजे अशा उभयान्वयी शब्दांचा तिथं जर वापर झालेला असेल बघा, आणि त्या आपल्याला क्रियापदावरून तसा बोध होत असेल तर ते क्रियापद कोणत्या प्रकारामध्ये येतं? संकेतार्थ क्रियापदामध्ये येतं. तर आपण त्याचं उदाहरण पाहूयात, म्हणजे मुलांना तुमच्या लक्षात येईल. बघा या ठिकाणी हे उदाहरण आहे. उदाहरणार्थ, जर अभ्यास केला तर यश मिळेल. बघा, जर अभ्यास केला तर यश मिळेल, अभ्यास नाही केला नाही यश मिळणार. बरोबर आहे. किंवा लवकर आलात म्हणजे बागेत जाऊ. बघा लहान मुलांना घेऊन जाण्यासाठी बाबा जर लवकर आले तर या ठिकाणी सगळेजण मिळून बागेत जाऊ. म्हणजे इथं बागेत बघा लवकर आलात म्हणजे वरच्या वाक्यामध्ये जर तर लागलेला आहे, इथं म्हणजे लागलेला आहे. आणि पुढे बघा, पहिला नंबर आला की पेढे वाटेन. पहिला नंबर आला की पेढे वाटेन म्हणजे काय बरं? इथं काय कशानं जोडलेलं आहे? कुठल्या उभयान्वयी अव्ययानं जोडलेलं आहे वाक्य हे? की. म्हणजे संकेतार्थ क्रियापद ओळखताना जर वाक्यामध्ये जर, तर किंवा म्हणजे किंवा की बघा यांनी जोडलेलं वाक्य असेल तर त्या ठिकाणी ते क्रियापद कोणतं असतं? तर संकेतार्थ क्रियापद असतं. ठीक आहे. बघा संकेतार्थ क्रियापद म्हणजे इथं आपण ह्या क्रियापदांचे जे अर्थ आहेत 4 अभ्यासलेले आहेत. तर मुलांनो ते तुमच्या लक्षात आलेलं असणारच आहे. ठीक आहे. काय पाहिलं आपण आतापर्यंत? तर काळ म्हणजे काय, काळाचे 3 मुख्य प्रकार. ठीक आहे. नंतर त्या मुख्य प्रकारांचे पुन्हा 4 उपप्रकार. बरोबर आहे. काळाचे मुख्य 3 प्रकार, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. आणि काळांचे त्या प्रत्येकी 4 उपप्रकार कोणते कोणते? साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ, साधा भविष्यकाळ. दुसरं अपूर्ण वर्तमान काळ, अपूर्ण भूतकाळ आणि अपूर्ण भविष्यकाळ. तिसरं पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ आणि पूर्ण भविष्यकाळ.
चौथं रीती वर्तमानकाळ, रीती भूतकाळ आणि रीती भविष्यकाळ. मग कुठल्या याच्यामध्ये बघा इथं हा जो तक्ता आहे, कुठल्या याच्यामध्ये कुठलं वाक्य येतं हे आपण अभ्यासलेलं आहेच. ठीक आहे. इथं क्रियापदाचे अर्थ सुद्धा तुम्हाला समजलेले आहेत. क्रियापदाचे 4 अर्थ आहेत. पहिलं स्वार्थ, दुसरं या ठिकाणी आज्ञार्थ, तिसरं विध्यर्थ आणि चौथं संकेतार्थ. ठीक आहे मुलांनो, तर उदाहरण त्याचे अर्थ तुम्हाला चांगले समजलेले असणार आहेत. आपण या पुढचा भाग नंतर पाहूयात. या ठिकाणी थांबूयात.